23 जूनची रात्र. मुंबईवर काळोख दाटून आला होता. दिवसभर कोसळणारा पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नव्हता. रस्त्यांवर पाणी साचले होते, आकाशात विजा चमकत होत्या आणि लाखो मुंबईकरांप्रमाणे अनेक प्रवासी आपल्या घराकडे परतण्याच्या घाईत होते. घड्याळात रात्रीचे 10:05 झाली होती. चर्चगेट स्टेशनवरून नाला सोपाऱ्याकडे जाणारी फास्ट लोकल नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन पुढे निघाली. दिवसभराचा थकवा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कोणी मोबाईलमध्ये गुंतले होते, कोणी डोळे मिटून विश्रांती घेत होते, तर काही जण पावसाने भिजलेल्या मुंबईकडे खिडकीतून शांतपणे पाहत होते. कुणालाही कल्पना नव्हती की ही रात्र एका दुःखद घटनेची साक्षीदार ठरणार आहे. रात्री सुमारे 10:42 लोकल अंधेरी स्थानकावर पोहोचली. त्याच डब्यात 22 वर्षीय मयंक लोहार आणि दुसरा एक प्रवासी प्रवास करत होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. लोकल वेगाने पुढे धावत होती. दरवाजा उघडा ठेवायचा की बंद या साध्या वाटणाऱ्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला हा वाद नेहमीच्या रेल्वेतील वादांसारखा वाटत होता. काही प्रवाशांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र काही क्षणातच आवाज वाढू लागले. वातावरणात तणाव निर्माण झाला. काही प्रवाशांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शांत बसा, भांडू नका, घरी जा, अशा विनंत्याही करण्यात आल्या. परंतु परिस्थिती हळूहळू गंभीर होत गेली. अंधेरी आणि बोरिवली स्थानकांच्या दरम्यान अचानक घडलेल्या घटनेने संपूर्ण डब्बा हादरून गेला. पोलिसांच्या माहितीनुसार या वादादरम्यान मयंक यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. काही क्षणांपूर्वी फक्त वाद सुरू असलेल्या डब्यात अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवासी घाबरले. काही जण मदतीसाठी पुढे आले. काहींनी रेल्वे प्रशासनाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. अनेकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. लोकल वेगाने पुढे धावत होती, पण डब्यातील वेळ जणू थांबून गेली होती. रात्री 11:04 लोकल बोरिवली स्थानकावर पोहोचली. माहिती मिळताच रेल्वे पोलीस, सुरक्षा कर्मचारी आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी मयंक यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रेल्वे प्रशासनाने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फक्त काही मिनिटांचा वाद, रागाचा एक क्षण आणि एका तरुणाचे आयुष्य कायमचे संपले. एका कुटुंबाने आपला मुलगा गमावला. दुसऱ्या कुटुंबाचे आयुष्यही कायमचे बदलून गेले. दररोज लाखो लोकांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवणारी मुंबई लोकल त्या रात्री एका अत्यंत वेदनादायी घटनेची साक्षीदार ठरली. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. क्षणिक राग, आक्रमकता आणि नियंत्रण सुटलेला निर्णय किती मोठी किंमत मोजायला लावू शकतो. रेल्वे, रस्ता, कार्यालय किंवा कोणतीही सार्वजनिक ठिकाणं असो, छोट्या वादांना मोठे रूप देण्याऐवजी संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. काही सेकंदांचा राग कधीकधी संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. ही कथा विविध वृत्तमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर आधारित असून तिचा उद्देश केवळ जनजागृती करणे हा आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणावर आरोप करण्याचा आमचा हेतू नाही. रागाचा एक क्षण आणि आयुष्यभराचे दुःख यासाठीच कदाचित म्हटले जाते, वाद काही मिनिटांचा असतो, पण त्याचे परिणाम